परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। यांनी विजयंती ओबीसी मराठा पाटील देशमुख मारवाडी ब्राह्मण 18 पगड जातीचे लोक या महाराष्ट्रात राहतात। या सगळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मंत्रिपद असतं आणि मी आपल्याला विश्वास देतो की 18,000 गावात फिल्टरच्या पाण्याची योजना केली, 1 कोटी गरिबांच्या घरामध्ये संडास बांधून दिले आणि पणाला लावली आणि पहिल्या 10 मंत्र्याच्या यादीमध्ये आपलं नाव आहे। मागच्याही काही काळामध्ये माझ्या पाठीतोला शनी होता, शनीची पूजा करून आलो मी। आमचा सर्जना भोकरांच्या शनीची समजू नका, मी इकडे शनी शिंगणापूरच्या शनीची पूजा केली। त्यांनी आमच्याकडे खूप गटकारस्थानं केली, शकुनी मामांनी त्यांचं नाव घेण्यात काही अर्थ नाही। सारे नेते सगळ्या पक्षातले जालन्याला बोलावले आणि सांगितलं की बबनराव लोणीकर पडल्याशिवाय आता त्याचा आमदार होत नाही। नातं होत आहे, मुलगी दिलेली आहे, तिकडं म्हणतात त्याची मुलगी केलेली आहे। जेवढे गटकारस्थानं करायचे तेवढे शकुनी मामाने गटकारस्थानं केले, पण देव आपल्या पाठीशी होता। आपण सगळी सलामत कार्यकर्त्याच्या बळावर तुमच्या ताकदीवर ही जागा निवडून आणली। जे काही आपण मंत्री असताना काही 2 कावळे आपल्याकडे आले होते, आले लालदिव्याच्या गाडीत बसले, स्टेजवर भाषण केली आणि आपल्या अडचणीच्या काळात आपला सगळा 5 वर्ष मंत्रिपदाचा कार्यकाळ आपला फायदा घेतला आणि ऐन वेळेला हे सगळे 2 कावळे उडाले ते 2 कावळे आणि राहिले ते मावळे। मावळ्यांच्या जीवावर तुमच्या जीवावर ही निवडणूक लढली। आपल्याकडे मोठी माणसं कोणी नव्हती, जी आली होती ती उडून गेली। विरोधात तो भोंगत होता। माझ्या मनात आलं ना, तू घराच्या बाहेर नाही निघू शकला। आणि काय याची अवघात आहे, लक्षणं मांडतो, रांगोळी काढतो, रेल्वे टाय बांधणारा माहिती ना, गड्याची मुलगी केली तर कशी केली, काय केली, झालं एक मुलगा झाला म्हणतात। अरे तू माणसात नाही, तू महिलात नाही, तू आमच्याशी बोलतो। मी पहिला माणूस आहे, दर ठोकतलं तू तुझं काय दुखतं, तुला काय बोलायची, तुझ्या फिरमात आहे ना, ये समोर आणि हिशोब चुकता करू, काय अडचण नाही। असे काही बावळट असतात, यांना कधी मोका मिळत नाही आणि त्याची शेवटची चिरवण गावाची ग्रामपंचायत पाडली, त्याची जिल्हा परिषद पाडली आणि भविष्यात ते पुढे निवडून येऊ देणार नाही। असे काही लोकांना आपल्याला शिरवावं लागेल। आपण गप बसतो याचा अर्थ आपण भूतो असं होत नाहीये। आपण तर ज्वालामुखी आहेत, आपल्या नादी लागू नये म्हणजे याला गरज काय। पण असे काही भुकणारे काही कुत्रे असतात, त्याचा योग्य वेळी